सर्वेभ्यः छात्रेभ्यः युष्माकं स्वागतमस्ति। अधुना वयं दृक्श्राव्य माध्यमेन संस्कृतस्य अध्ययनं करिष्यामः। Last day we already started chapter number 6 वीरवनिता विश्पला। वीरवनिता विश्पला आपण स्टार्ट केलं. दिस इज द सेकंड पार्ट ऑफ अ वीरवनिता विश्पला. ओके, तर त्याच्यामध्ये आपण बघितलं ते ब्रेव लेडी विश्पलाची स्टोरी आहे. ओके, विश्पला ही किती ब्रेव होती. ओके, आणि तिने शेवटपर्यंत युद्ध करत राहिली आणि तिच्या या फर्म डिसिजनमुळे त्याचं युद्ध जिंकलं. ते आपण बघत होतो स्टोरी. त्यासाठी आपण बघितलं ही जी कथा आहे इज टेकन फ्रॉम द ऋग्वेदातून ही कथा घेतलेली आहे आणि रोमांचकारणी कथा एषां कथा स्त्रीणां सामर्थ्यं दर्शयती. स्त्रीचं सामर्थ्य दाखवतं. ओके, पूर्वीच्या काळी सुद्धा शस्त्रक्रिया म्हणजे ऑपरेशन्स होत होते. म्हणून त्याला अश्विनी कुमारव या ज्या डिएटी आहे, देवता आहे, त्यांना काय म्हणतात, प्रगत वैद्यक तंत्रज्ञानाचे मूलधारो समजतात. म्हणजे आत्ताचं जे प्रगत आपलं तंत्रज्ञान आहे, मेडिकल टेक्नॉलॉजी आहे, त्याचा प्रमुख आधार आहे अश्विनी कुमारव. ओके, ते सुद्धा एक सर्जन होते, शस्त्रक्रिया विशारदी. कसं ते आपण त्या चॅप्टरमध्ये पुढे बघणारच आहोत. आणि हे जे आहे हे संभाषण संदेश मासिकातनं घेतलेलं आहे. एव्हरीडे संभाषण मासिक म्हणजे मंथली, एव्हरी मंथला संभाषण संदेश येतं. ओके, तर तुम्ही मासिकातनं घेतलेला आहे. स्टोरी आपण बघितलेली होती स्टार्टिंग. खेलराज नावाचे एक राजा, खेलराज नाम कच्चित नृपः विश्पला तस्य पत्नी सा यथा महाविदुषी आसीत तथैव रणकुशला अपि आसीत. म्हणजे जशी ती महाविदुषी होती तशी ती रणकुशलसुद्धा होती विद्यार्थी मित्रांनो. देन खेलराज अपि शूर पराक्रमी च आसीत. ओके, शूर पराक्रमी. ओके, जर रणकुशला इज द फेमिनाईन जेंडर तर व्हॉट विच इज द मस्क्युलाईन जेंडर रणकुशल. ओके, देन सह विश्पलया सह सुखेन जीवती स्म. तो विश्पलाबरोबर सुखाने जीवन व्यतीत करत होता. ओके, तर आपण आता बघितलं. आता कदाचित आफ्टर सम डे, आफ्टर सम टाईम शत्रव इज द प्लुरल ऑफ अ शत्रू. ओके, शत्रवः खेलराज्यस्य राज्ये आक्रमणं कृतवन्तः. स्टुडंट्स, आय वॉन्ट टू इन्फॉर्म यू लाईक दॅट कृतवन्तः आरब्धम प्रविष्टवान. हे जे आहे कृतवन्तः आरब्धम प्रविष्टवान. सी, आरब्धम कृतवन्तः इज द धातू साधित विशेषणम. व्हॉट इज दिस? धातू साधित विशेषण. व्हॉट इज द मीनिंग ऑफ धातू साधित विशेषण? धातूपासून बनलेली विशेषणं आहेत ती. ओके, अंडरस्टँड. त्याच्यामुळे त्याचा उपयोग हाऊ कॅन दे यूज? वी युझिंग लाईक दॅट ॲज अ वर्ब. जसं उदाहरणार्थ, ओके, आक्रमणं करोति. शत्रवः राजस्य राज्ये आक्रमणं करोति. ओके, अंडरस्टँड. तर कृतवन्तः कुर्वन्ति शत्रवः राजस्य राज्ये आक्रमणं कुर्वन्ति इज द विच लकार लट लकार. तर वी हॅव टू यूज कृतवन्तः. कुर्वन्ति आपण काय समजू, लट लकार प्रेझेंट टेन्स म्हणा. कृतवन्तः केलं, आक्रमण केलं त्यांनी. ओके, मत युद्धम आरब्ध, मत युद्ध स्टार्ट झालं तेव्हाची गोष्ट. ओके, आणि सेना या नायक खेलराज रणरंग प्रविष्टवान एंटर्ड आणि विश्वला अपि रणरंग प्रविष्टवती. ओके, अलग दॅट दिस जे धातुसाधी विशेषण इज लाईक दॅट डिक्लाइन लाईक देव इन पुल्लिंग. नो, दिस धातुसाधी विशेषण डिक्लाइन लाईक भवत. ओके, अँड एंडिंग इन ई असेल जसं प्रविष्टवती, डिक्लाइन लाईक नदी. ओके, अँड नपुंसकलिंगम जगतप्रमाणे चालतं. देन सी अवतीर्णा चामुंडेश्वरी इव सा शत्रूणां संहारं कृतवती. ती चामुंडेश्वरीप्रमाणे शत्रूंचा संहार करू लागली. जसं देवीचं रूप तिने घेतलेलं आहे, चामुंडा देवीचं जे रूप आहे ते. तस्या शौर्यं पराक्रमंच दृष्ट्वा शत्रवः अभिचकिता अभवन. तिचा पराक्रम बघून, शौर्य बघून शत्रूसुद्धा चकित झाला. अरे बापरे, एवढी स्त्री आणि स्त्री आपला संहार करते ते बघून ते खूप चकित झाले. ओके,
एषा रणांगणात यावत निर्वायते तावत जय सर्वथना प्राप्त, जोपर्यंत जब तक हम लोग उसको ये रणरंग से स्टॉप नहीं करेंगे तब तक हम लोगों को विन नहीं मिलेगा, मतलब जय नहीं मिलेगा, जैसे ओके विक्ट्री नहीं मिलेगा. ओके, थिंकिंग दैट अनलेस वी रिमूव अदरवाइज स्टॉप हर फ्रॉम द बॅटल फील्ड रणरंगम वी विल नॉट अटेन कंप्लीट विक्टरी, आपल्याला जय मिळणार नाही. इति चिंतयित्वा ऑन थिंकिंग डॅट शत्रुसैनिक युगपत आक्रम्यताम अवरुद्धवंत, युगपत आक्रम्यताम, युगपत म्हणजे शेवटपर्यंत. ओके, युगपत आक्रमकताम अवरुद्धवंत, अवरुद्धला स्टॉप करायला, अवरुद्धवंत म्हणजे स्टॉप्ड हर, टू स्टॉप हर करण्यासाठी ते खूप काळ हे करू लागले. शत्रुसैनिका ते असंख्याहा, शत्रुसैनिका ते असंख्य, शत्रुसैनिक किती होते? असंख्य होते. विष्पला तू एकाकिनी, शत्रुसैनिका इज इन्युमरेबल बट विष्पला तू एकाकिनी, विष्पला कशी होती? एकटी होती. अंडरस्टँड? आपण बघितलं होतं त्यानंतर. ओके, ते आपण पुढचा सेकंड पॅराग्राफ बघणार आहोत. तथापि तस्याः मनसि न भीतिलेश अपि आसीत्, तथापि ज संधी तथा प्लस अपि, तस्याः मनसि इन हर माइंड न भीतिलेश अ बिट ऑफ फिअर अपि, तिच्या मनामध्ये सुद्धा काही भीती नव्हती. एवढे शत्रू सैनिक, इनन्युमरेबल शत्रू सैनिक समोर उभे होते आणि ती एकाकिनी एकटी होती. ओके, तरी पण ती घाबरली नाही. प्रत्युत, तरीसुद्धा द्विगुणितेन डबल एनर्जी उत्साहेन युद्धम कृतवती. ओके, ती कशी करत होती? इन्स्टेड शी फॉट युद्धम कृतवती विथ डबल एनर्जी. प्रत्युत, इन्स्टेड. आता काय झालं नंतर? खूप एक मोठी घटना घडली. युद्ध समय, ॲट द टाइम ऑफ युद्ध, वाईल फायटिंग, शत्रू सैनिकाः, शत्रूचे सैनिकाने, तस्याः एकं पादं कर्तितवन्तः. ओके ओके, सोल्जर्स कट ऑफ हर वन फूट, एक पाय त्यांनी कापला तिचा. कोणाचा? विष्पलाचा. कर्तितवन्तः इज द पार्टिसिपल, लाईक दॅट इन द भवत, भवत आपण भवान, भवन्तौ, भवन्तः, तो कर्तितवान, कर्तितवन्तौ, कर्तितवन्तः. ओके, शत्रुसैनिकाः कर्तितवन्तः. किं कर्तितवन्तः? पादं कर्तितवन्तः. ओके, अनन्तरम् इतः परम् एतस्य कारणात् पीडा न भविष्यति इति निर्णयं कृत्वा ते शिबिरं प्रति गतवन्तः. अनन्तरं, देन डिसाइडिंग दॅट henceforth there will no trouble due to her. ओके, दे रिटर्न टू द कॅम्प. ओके, म्हणजे तिला जर ट्रबल होणार असेल म्हणून त्यांनी काय केलं? henceforth there will be no trouble due to her, दे रिटर्न टू द कॅम्प. आणि त्यामुळे तिला काही ट्रबल होऊ नये म्हणून ते कॅम्पमध्ये परत गेले. कोण? शत्रुसैनिक. ओके, पुढे बघायचं आपण आता संधी विग्रह बघायचा. तथापि, तथा प्लस अपि. देन शब्दार्थ बघा. तथापि स्टिल देर, मनसी इन माइंड, भीतिलेशः अ बिट ऑफ फिअर, प्रत्युत इन्स्टेड, द्विगुणितेन डबल, उत्साहेन एनर्जी, कर्तितवन्तः कट ऑफ, इतपरम हेन्सफोर्थ, पीडा ट्रबल, निर्णयम डिसाइडिंग, प्रतिगतवंत रिटर्न. ओके, अंडरस्टँड? देन नेक्स्ट पॅराग्राफ बघायचं आहे. यद्यपि विष्पलयाः पादभग्न तथापि सा हतोत्साहा न जाता, इथे सा हतोत्साह आहे, सा हतोत्साहा न जाता, यद्यपि इवन दो विष्पलयाः पादभग्न, शत्रुसैनिक तर पळून गेले पण विष्पलाचा पाय कापला तरी, तथापि सा हतोत्साहा न जात, म्हणजे हतोत्साह न झाली म्हणजे तिने स्वतःचं करेज डिप्रेस नाही झाली ती. ओके, म्हणजे तिचा पाय, तिला एखाद्याचं म्हटलं पाय कापणं म्हणजे किती मोठी गोष्ट, एखाद्या शरीराचा भाग जो चांगला वर्किंग आहे तो कापणं,
पण ती कशी होती? चैतन्य मूर्ती ही. चैतन्य मूर्ती म्हणजे डायनॅमिक ब्रेव लेडी होती ती. सा वीरांगना एव आसीत. ओके. श्वः म्हणजे टुमारो मया युद्धम करणीयम. करणीयम ऑल्सो पार्टिसिपल. करणीयम उद्या मला युद्ध करायचे आहे. इति निश्चित्य सा पादम पुनः प्राप्तुम इच्छत. ओके. सा पादम पुनः प्राप्तुम इच्छित. डिसाइडिंग दॅट आय हॅव फाईट टुमारो. शी विश टू गेट हर फूट बॅक. तिला परत तिचा पाय परत हवा होता म्हणून तिने काय केलं? अतः हेन्स सा निश्चलतया उपविश्य. उपविश्य म्हणजे सेट. उपविश्य इज अ लेबंत. अश्विनी कुमारयोः ध्यानं कृतवती. तिने कोणाचं कॉन्सन्ट्रेशन केलं? मेडिटेशन केलं. ओके. अँड कॉन्सन्ट्रेट अपॉन द ट्विन्स. अश्विनी कुमार जुळे होते, जुळे देवता होते. अश्विनी कुमाराचं ध्यान केलं. ओके. इन दिस पॅरासी यद्यपि संधी यदी प्लस अपि. ओके. विष्पलयाः पादः भग्न. पादः भग्नः विशेषण विशेष्य. तथापि असं तथा प्लस अपि. यू नो व्हेरी वेल. ओके. न जाता. जातो जाता ऑल्सो पार्टिसिपल. ओके. बिकम चैतन्य मूर्ती ही सा तेता सा वीरांगना ऑल्सो एंडिंग इन आ. श्वः टुमारो मया. अहम आवाम वयम प्रथमा माम मा आवाम नौ अस्मान मया बाय मी. ओके. निश्चित्य इज अ लेबंताव्यय. प्राप्तुम इज अ तुमंताव्यय. अंडरस्टँड. उपविश्य असो लबंताव्यय. ओके. ध्यानम कृतवती. कृतवती ऑल्सो पार्टिसिपल. देन तस्याः भक्ते कारणात. तस्याः भक्ते कारणात. भक्ते म्हणजे डिवोशन. ड्यू टू हर डिवोशन अश्विनी कुमारौ लोहयुक्तं पादं योजित्वा ताम यथा पूर्वं कृतवन्तौ. आता आपल्याला मनामध्ये येईल की तेव्हा त्या काळी सुद्धा जी आहे सर्जिकल म्हणजे सर्जन जी आहे ती गोष्ट प्रसिद्ध होते. या काळामध्ये पण त्याचं ज्ञान लोकांना होतं, म्हणजे देवतांना होतं. ओके. त्यांनी काय केलं? द अश्विनी कुमार अटॅच अ लोखंडाचा हे लावला, पाय लावला अ फूट टू हर लेग. ओके. अँड मेड इट ॲज बिफोर. पहिल्यासारखा त्याला पूर्वीसारखा केला. एतस्मात् विष्पला यथा पूर्वं चलितुम युद्धं कर्तुम च समर्था जाता. बिकॉज ऑफ दिस विष्पला कुल्ड वॉक अँड फाईट ॲज शी कुल्ड डू बिफोर. ओके. त्याच्यामुळे तिने अश्विनी कुमारने त्याला पाय जो आहे लोखंडाचा पाय आयर्न लेग जो आहे तो लावला. त्याच्यामुळे ती पूर्वीसारखं चालू लागली आणि ती पूर्वीसारखं युद्ध करू लागली. ओके. ती समर्थ, ती कॅपेबल झाली. तर आपण बघितलं ना या सेकंड पॅराग्राफमध्ये आपण बघितलं होतं. बघा एकदा आपण परत बघूया सेकंड पॅराग्राफ. तथापि तस्याः मनसी न भीतिलेश अपि आसीत. ओके. जरी ती एकटी तरी मनामध्ये काही भीती नव्हती. तस्याः हर तत् प्रोनाऊन षष्ठी एकवचन. तस्याः. ओके. तस्याः हर इन हर माइंड सप्तमी एकवचन. सॉरी. ओके. मनसी वर्ड इज अ सकारांत. तुम्हाला यावर्षी आहे सकारांत सप्तमी एकवचन. भीतिलेशः प्रत्युत द्विगुणतेन उत्साहेन युद्धं कृतवती. उत्साहेन विथ डबल एनर्जी. युद्धसमये सप्तमी एकवचन. शत्रुसैनिकाः प्रथमा बहुवचन. तस्याः एकं पादं कर्तितवन्त. कर्तितवन्त म्हणजे कट ऑफ. अनन्तरम् इतः परम एतस्य कारणात पीडा न भविष्यति. त्यानंतर या कारणामुळे तिला पीडा नाही होणार. इथे निर्णय कृत्वा ते तौ ते म्हणजे सगळे जे आहेत विष्पला वगैरे शिबिरम प्रतिगंतवत. शिबिरामध्ये परत आले. ओके. त्यानंतर आपण पुढचं हे बघितलं होतं. यद्यपि विष्पलायाः पादभग्न. ओके. इवन दट विष्पला's foot was broken. भग्न कट. She did not lose his courage. हरलेले करेज. तिने आपलं स्वतःचं धैर्य जे आहे ते थांबवलं नाही.
चैतन्यमूर्ती सा वीरांगना एव असं शी वॉज ट्रूली अ डायनामिक ब्रेव लेडी. श्वः टुमारो मया युद्धं करणीयम् एव इति निश्चित्य सा पादं पुनः प्राप्तुं यच्छत. हेन्स ओके डिसाइडिंग दॅट I have to fight tomorrow, she wished to get her foot back. अतः hence ओके सा शी निश्चलतया उपविश्य अश्विनी कुमारयोः ध्यानं कृतवती. She sat determined and concentrate meditation upon the twins अश्विनी कुमारौ. ओके तस्याः भक्ते कारणात् अश्विनी कुमारौ लोहयुक्तं पादं योजित्वा त्वांत ताम स ताम म्हणजे हर टू हर. ओके स तौते ताम तौ ताम. ओके सा ते ताः. ओके ताम द्वितीय एकवचन यथा पूर्वं कृतवन्तौ. ओके तस्या भक्ते कारण ड्यू टू हर डिवोशन द अश्विनी कुमारौ अटॅच an iron foot to her leg and made it as before. एतस्मात् विश्पला because of this विश्पला यथा पूर्वं could walk चलितुं युद्धं कर्तुं and fight as she could do before. पहिल्यासारखी करू लागली. आता बघायचं शब्दार्थ बघायचं संधी बरोबर संधी बघायची. यद्यपि यदि प्लस अपि ई प्लस अ इकडे य आलेला आहे म्हणून यद्यपि झालं. यद्यपि शब्दार्थाः यद्यपि इवन दो भग्नः ब्रोकन हतोत्साह डिप्रेस्ड. देन चैतन्यमूर्ती डायनॅमिक वीरांगना ब्रेव करणीयम हॅव टू निश्चित्य डिसाइडिंग प्राप्तुम गेट निश्चलतया डिटरमाइंड उपविश्य सेट ध्यानम मेडिटेशन भक्तेः डिवोशन लोहयुक्तं मेड ऑफ आयर्न योजयित्वा अटॅच्ड यथा पूर्वम ॲज बिफोर चलितुम कुड वॉक समर्थाः. ॲक्च्युली समर्थाचं मिनिंग आहे कॅपेबल. समर्थाः कॅपेबल. ओके समर्थाः कॅपेबल. देन सी त्वांत लभ्यंत विभक्त रूपाने त्वांतव्यम योजित्वा लेबंतव्यम निश्चित्य उपविश्य. एंडिंग इन त्वा असेल तर त्वांत एंडिंग इन य असेल तर लभ्यंत. तुमंत प्राप्तुम चलितुम प्रथमांतपदम पादः भग्नः. द्वितीयांतपदम ताम तुम्हाला बोलली सा ते ता ताम ते ता. ओके ताम युद्धम द्वितीय एकवचन. तृतीयांतपदम मया निश्चलतया. पंचमांतपदम कारणात् एतस्मात्. षष्ठांतपदम तस्याः भक्तेः भक्तीचं भक्ती एंडिंग इन ई भक्ती मत्तेः. Then see एकवाक्याने उत्तर you have to write in your classwork please. Open your classwork and write this. का चैतन्य मूर्ती ही आसीत. Because in the exercise questions काहीच नाही आहे त्याच्यामुळे you have to write this question. उत्तरम विश्पला चैतन्य मूर्ती ही आसीत. विश्पला कयोः ध्यानं कृतवती. विश्पला अश्विनी कुमारयोः कयोः अश्विनी कुमारयोः ध्यानं कृतवती. सत्यमसत्यं विश्वला पादं पुनः प्राप्तुम् इच्छत. सत्यं विश्पलायाः पादभग्न अतः सा हतोत्साह जाता. असत्यम तिने आपला होप सोडले नाहीत. Who said to whom? श्वः मया युद्धं करणीयम् एव. विश्पला आत्मानं वदति म्हणजे स्वतःशीच म्हणाली ती. उचित कारणं चित्वा वाक्यं पुनर्लिखत. विश्पला हतोत्साह न जाता तस्याः पीडा न आसीत. सा चैतन्यमूर्ती वीरांगना आसीत. काय आन्सर? सा चैतन्यमूर्ती वीरांगना आसीत.
प्रश्न निर्माणं कुरुत विश्पला चलितुं समर्था जाता विश्पला किमर्थं समर्था जाता विश्पला किमर्थं समर्था जाता लकारं लिखत सा पादं पुनः प्राप्तुम् ऐच्छत you have to remember this very important ऐच्छत is the लंग लकार लंग लकार आहे ऐच्छत is a लंग लकार ओके ऐच्छत is the लंग लकार विशेषण विशेष्य विश्पला this is the विश्पला is a वैशेष्यम आणि चैतन्य मूर्ती ही वीरांगना समर्था is the adjective for use for her पादः भग्नः पादम लोहयुक्तम. तर आपण आता 2 पॅराग्राफ बघितले या क्लास चॅप्टरचे की विश्पला ही कशी म्हणजे विश्पला ही खिलराजाची पत्नी होती तरी पण ती वीरांगना होती ब्रेव होती सगळं काही होतं ओके आणि युद्ध लढत होती एकटी ती एकाकीने पडली होती आणि तिचा शत्रूने पाय कट केल्यावर तिने अश्विनी कुमारवचं ध्यान केलं मेडिटेशन केलं फर्म राहिली आणि मग तिला पुन्हा पाचा मिळाला तरीसुद्धा ती विश्पला जी आहे युद्ध करत राहिली. ही जी स्टोरी आहे तिची ती सगळ्यांना अशी इंथुझियास्टिक म्हणजे मनाला भावून टाकणारी आहे ओके म्हणजे ब्रेव राहणं ब्रेव म्हणजे विश्पलासारख्या ह्याच्याकडनं आपण शिकलं पाहिजे ओके. तर आता आपण नेक्स्ट टाईम उरलेला भाग बघणार आहोत. आत्ताचं लेक्चर मी इथेच संपवते. लवकरच आपण पुन्हा भेटू 3ऱ्या भागसह ओके. तुम्हाला समजलं असेल मी आशा करते. धन्यवाद. पुनर्मिलामः.